नाशिकच्या देवळी कॅम्प येथे दिनांक 10 मे रोजी दुपारी 4:30 वाजेच्या सुमारास जुन्या बस स्थानकावर अर्धा तास मॉक ड्रिल थरार नागरिकांनी अनुभवलाय। हवाई हल्ल्यानंतर नागरिकांना वाचवण्याचे बचाव कार्य यामध्ये करण्यात आलं। देवळी कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीत जुन्या बस स्थानक येथे आपत्ती व्यवस्थापनाकडून 10 मे रोजी मॉक ड्रिल हे घेण्यात आलं। हल्ल्यात बॉम्बस्फोट झाल्यावर करायच्या उपाययोजना तसेच नागरिकांनी काय खबरदारी घ्यावी याचे प्रात्यक्षिक घेण्यात आलं। मॉक ड्रिलसाठी देवळी कॅम्प पोलीस ठाणेकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली 1 अधिकारी, 6 QRT पथकातील 7 अंमलदार, नागरी संरक्षण दलातील 15 कर्मचारी, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे 6 ट्रेनी फायरमॅन, 19 होमगार्ड, छावणी परिषदेचे 1 फायर ब्रिगेड गाडी, 6 फायरमॅन, 2 ड्रायव्हर, कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल व सिव्हिल हॉस्पिटल व 108 अँब्युलन्स व 12 कर्मचारी उपस्थित होते। दरम्यान जुन्या बस स्थानकावर मॉक ड्रिल दरम्यान स्थानिक नागरिकांनी सहकार्य केले। यावेळी देवळी कॅन्टोन्मेंट बोर्ड आरोग्य विभागाचे अधीक्षक अमन गुप्ता, डॉक्टर मनीषा होनराव, देवेंद्र वावस्कर, भूपेंद्र जाधव, मंगला काकड, सोगेंद्र पाटील, मीनाक्षी गवळी, रामसिंग बागुल, डॉक्टर काळे, ND मुसळे, लक्ष्मण मुसळे, मनोज कनोजिया, होमगार्ड, सिव्हिल डिफेन्स, होमगार्ड, कमांडो आदी जण उपस्थित होते। तुम्ही बघितली आमच्या लोकांनी त्यांना तात्काळ काय केलेलं आहे, तुम्हाला तुमच्या समोर त्यांचा बचाव केलेला आहे। तर आपली टीम जरा पुढे या पटकन आणि जमिनीवरती पहिले पालथं झोपून दाखवा पटकन। व्हेरी गुड। ही जी पोझिशन कशी घेतात ती दाखवणार आहेत बघा। कान बंद करा। ही पोझिशन प्रत्येक नागरिकाने घ्यायची आहे। आलं का लक्षामध्ये? आपला जीव वाचवायचा आहे आपल्याला, बरोबर? हवाई हल्ला केला, नागरी वस्तीमध्ये बॉम्ब पडला एखादा, तर काय करायचंय? तर त्या संदर्भातलं हे मॉक ड्रिल होतं। आपल्या नागरिकांना समजावं, हा याच्या मागे खूप मोठा उद्देश आहे। कृपया नागरिकांनी लक्ष द्यावं। जर एखाद्या वेळेस बॉम्ब पडणार असेल, चुकून बॉम्ब कधी पडू शकतो, टायमिंग नाही, पण त्याच्या आधी आपल्या वायुदलास त्याची सूचना प्राप्त होते। ही सूचना प्राप्त होते रडारद्वारे आणि सूचना प्राप्त झाल्यानंतर ती आमच्याकडे नागरी संरक्षणच्या नियंत्रण केंद्रामध्ये त्याची सूचना प्राप्त होते। मग त्यावेळेस आपण काय करतो की आम्ही कलेक्टर साहेबांना सांगतो आणि कलेक्टर साहेब आदेशित करतात की तात्काळ काय करा, भोंगे वाजवा। भोंगे म्हणजे काय? सायरन। जो आता पहिल्यांदा सायरन वाजवला, तर सायरन वाजल्यानंतर तुमच्या लक्षात यायला हवं की काहीतरी धोका आहे। आणि त्यानंतर जर रात्र असेल तर तुमच्याकडे लाईट जाणार। लाईट गेल्यानंतर कोणी पण लाईट लावायची नाही। जोपर्यंत लाईट येत नाही तोपर्यंत कोणी लाईट लावायची नाही। आमचे नागरी संरक्षण दलाचे कार्यकर्ते जर त्या भागामध्ये असतील तर तुम्हाला AB न्यूज साठी प्रतिनिधी पुरुषोत्तम कांडेकर, देवळी कॅम्प।